तेव्हा माझं वेट 95.56 असेल. तर 45 डेज माझं वेट 88 आहे आणि त्यात माझ्या डायबेटिकच्या पिल ज्या 2 होत्या त्या रेड्यूस होऊन ती पिल आता 1 वर आलेली आहे. हाय, मी रचना. मी दुर्वेशचा वर्किंग मॉम रिसेट प्लॅन जॉईन केला होता. लेट मी शेअर माय एक्सपिरियन्स. जेव्हा मी जॉईन केला तेव्हा माझं वेट 95.56 असेल आणि आत्ता आफ्टर 45 डेज माझं वेट 88 आहे. खूप चांगला रिझल्ट आला आहे मला त्याचा. आणि मेन म्हणजे डाएटमध्ये तुम्हाला सगळं काही खायला मिळतं जे आपण रोजचं जेवण जेवतो. अकॉर्डिंग टू जर तुम्हाला स्वीटची क्रेविंग जरी झाली तरी प्रोटीन बार्स असतात आणि सगळं व्हरायटी ऑफ फूड्स डाएटमध्ये असतं. आणि असंही नाही की ते काही बनवायला कठीण आहे किंवा काय. इट इज इझी टू प्रिपेअर, इझी टू मेक. सगळं अगदी व्यवस्थित डाएट प्लॅन असतं आणि ते डाएट प्लॅननुसार असं त्या डाएट प्लॅननुसार तुम्हाला क्रेविंग होणार नाही की मी हे खाऊ का, मी ते खाऊ का. सगळं आहे. तरीही त्यातही मी एक एक दोन दिवस एक दोन वेळा चीट केलेलं आहे. चीट मील माझं झालेलं आहे. तरीसुद्धा मला रिझल्ट हा खूप चांगला आलेला आहे आणि त्यात माझ्या डायबेटिकच्या पिल ज्या 2 होत्या त्या रेड्यूस होऊन ती पिल आता 1 वर आलेली आहे. त्यामुळे मला त्याचा खूप 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 फायदा झालेला आहे. आणि एक्सरसाइज आपण म्हटलं तर 45 मिनिट्स कसे निघून जातात एक्सरसाइज करताना तेही आपल्याला कळत नाही. त्यामुळे मी खूप खूप थँक्यू म्हणेन दुर्वेशला की मी खूप त्याच्या डाएट प्लॅनमुळे प्लस एक्सरसाइजमुळे भरपूर हेल्प झाली. माझा स्टॅमिना बिल्डअप झाला. जो की मला सारखा दम लागत होता तो दम लागणं किंवा धाप लागणं माझं कमी झालेलं आहे. आणि खूपच चांगला मला एक्सपिरियन्स आलेला आहे. माझं वेटही चांगलं रेड्यूस झालेलं आहे. हेन्सफोर्थ मी आणखीनही कंटिन्यू करणार आहे कारण माझं टार्गेट अजून जरा लांब आहे. बट स्टील आय विल ऑलवेज रेकमेंड दुर्वेश फॉर द वर्किंग मॉम रिसेट प्लॅन. कारण आफ्टर प्रेग्नन्सी माझं वेट खूप पुट ऑन झालेलं होतं पण ते आता थोडं का होईना कमी व्हायला सुरुवात झाली. 40 दिवसातच मला हा एवढा रिझल्ट आलेला आहे त्याचा. सो थँक्यू सो मच दुर्वेश.